तर कधी विचार केला का आपण या कांद्याला एवढे महागाचे भारी भारीतले कीटकनाशक मारतो, पण असे कोणते किडे जे आपल्या एवढा भारी कांदा नुकसान करताय? चला जाणून घेऊ अशाच काही किड्यांचा बायोडाटा जे आपल्या एवढा भारी कांदा नुकसान करतात. तर ह्या लिस्ट मध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे ओनियन थ्रिप्स, कांद्याचा पक्का वैरी. म्हणजे कांद्याचं वाटोळ केल्याशिवाय ना हा कीटक मरतच नाही. आता हा काय करतो, आपली जी कांदा पात राहते ना त्याच्यामधला पूर्ण रस शोषून घेतो आणि तिथे असे पांढरे पांढरे टिपके तयार करतो, जेणेकरून काय होतं, आपल्या कांदा पातीची आणि आपला जो कंद राहतो त्याची वाढ थांबून जाते. आता याला कंट्रोल करण्यासाठी ना आपण एखादा थायोमेथाक्सामिक कंटेंट असले ना कोणतं इन्सेक्टिसाइड फवारू शकतो. तर यात दुसरं नाव येतं ते म्हणजे ओनियन मॅगट्स, कांद्यावरची माशी. याची जी आळे राहते ना ती काय करते, आपला जो कांद्याचा कंद राहतो ना त्याच्यामध्ये जाऊन पूर्ण कुजून म्हणजे सडून टाकी ती. याच्यामुळे काय होतं, आपला पूर्ण कांदा वाळून जातो, कांद्याची ग्रोथ स्टॉप होऊन जाते. आता हिला कंट्रोल करण्यासाठी ना आपण एखादं क्लोरोपायरिफॉस कंटेंट असलेला कोणतं इन्सेक्टिसाइड फवारू शकतो. तर यात तिसरं नाव येतं ते म्हणजे ओनियन ऍपिड्स, कांद्यावरचा मावा. आता याच्याबद्दल सगळ्यांनी तर ऐकलंच असेल. ही सुद्धा एक सकिंग पेस्ट म्हणजे रस शोषणारी किडी. ही काय करते, आपल्या कांदा पातीला रस शोषून घेते आणि कांदा पात पूर्ण चिकट करून टाकते. याच्यामुळे काय होतं, आपल्या कांदा पातीची पूर्ण ग्रोथ स्टॉप होऊन जाते. आता हिला कंट्रोल करण्यासाठी नाही का डायमेथड हे कंटेंट असलेलं कोणतं इन्सेक्टिसाइड आपण फवारू शकतो. तर ह्या लिस्ट मधली चौथी किडी ती म्हणजे कटवर, म्हणजे आपल्या कांदा रोपाला खोडातून कट मारणारे आळे. ही आळे काय करते, बरोबर ना, जो जमिनीला लागून आपला कांदा रोपाचा भाग आहे ना तिथे कट मारून टाकते ना आपली पूर्ण कांदा पात खाली कोलॅप्स होऊन जाते. आता हिला कंट्रोल करण्यासाठी आपण क्युनॉल्फॉस कंटेंट असलेलं कोणतं इन्सेक्टिसाइड फवारू शकतो. तर पाचवी महत्वाची पेस्ट ती म्हणजे कांदा पात कुरतडणारी, म्हणजे कांदा पातीला पूर्ण ओल मारणारे आळे म्हणजे स्पोडोप्टेरा लोटेरा. आता ही आळे आहे ना रात्रीची सक्रिय राहते, म्हणजे रात्रीची आपली पानं कुरतडती. आता हिला कंट्रोल करण्यासाठी इंडोक्सा गार्वे कंटेंट असलेलं कोणतं इन्सेक्टिसाइड आपण फवारू शकतो. तर या लिस्ट मध्ये 6वी कीड ती म्हणजे पांढरी माशी, व्हाईट फ्लाय. आता ही सुद्धा एक सकिंग पेस्ट म्हणजे रस शोषणारी कीड आहे. आता ही काय करते, आपल्या कांदा पातीला रस शोषून घेते आणि तिथे असा चिकट पदार्थ तयार करते. आता हिला कंट्रोल करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड कंटेंट असलेलं कोणतं इन्सेक्टिसाइड फवारू शकतो. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनल फॉलो करून टाकायचे. धन्यवाद.